प्रथम मी परमेश्वराचे उपकार मानतो। यावेळेस ही सुंदरशी संधी देवबापाने मला तुम्हा सर्व संत जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत, सर्व भक्तगण, तुमच्यासोबत देवाची स्तुती आराधना करण्याची संधी देवबापाने मला दिली। आणि विशेष करून या सकाळी तुमच्यासोबत देवाच्या वचनामधून मनन करण्यासाठी सर्व मिळून त्या देवबापाच्या वचनावर मनन करण्याची संधी देवाने दिली, त्याबद्दल मी देवबापाचे उपकार मानतो। आपण यावेळेस आजचा जो विषय आहे माझा तो आहे की देवाने मनुष्यास का निर्माण केले, देवाने मानवाला कशासाठी निर्माण केलं, का निर्माण केलं, हा प्रश्न आहे। कदाचित तुमच्या अंतःकरणात किंवा मनामध्ये हा प्रश्न कधी उद्भवला किंवा आला की नाही मला माहित नाही, परंतु आज आपण हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कदाचित तुम्हाला ते माहित असेल, है ना, सर्वांना माहिती। आपण काही वचन वाचणार आहे, देवाच्या वचनामधून पाहणार आहेत, आणि ते म्हणजे पहिला उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय 26 ते 28 वचन। मराठीमध्ये बायबल जर ज्यांच्याकडे आहे थोडस जोरामध्ये वाचा, मोठ्या आवाजात। उत्पत्ती पहिला अध्याय 26 ते 28 वचन। पहिला अध्याय 26 ते 28। ठीक आहे, थँक्यू। या ठिकाणी आपण पाहत आहे देवाच्या वचनामध्ये सांगितलं आहे की देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं। बाकी सृष्टी जर तुम्ही बघितली, त्या अगोदर उत्पत्तीच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर बाकी सर्व गोष्टी देवबापाने त्याच्या शब्दाच्या द्वारे निर्माण केल्या, परंतु मनुष्य जेव्हा है ना, आणि का बनवलं हा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर हे आहे की देवाने आपल्या इच्छेने बनवलं। इट वॉज गॉड्स डिझायर, ती देवाची इच्छा आहे, त्याच्या इच्छेने त्याने बनवलं। आणि म्हणून आपण हा प्रश्न देवाला करू शकणार नाही की देवा मनुष्याला तू का घडविलं किंवा का बनवलं, है ना। देवाचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतंय की देवाने आपल्या इच्छेने प्रत्येक गोष्ट जे आहे देवाच्या इच्छेने बनवली गेली, ती त्याच्या मनामध्ये म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये देवाने हा पूर्ण विचार करून ती योजना तयार देवाच्या मनामध्ये ऑलरेडी ही योजना त्याने बनवून ठेवलेली, सृष्टी निर्माण केली अगोदर। सर्व काही आपण पाहतो, जे आकाशातील पक्षी है ना, झाड,
अजून काय काय जे जे काही आहे ना, समुद्रातील मासळे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत देवाने त्या उत्पन्न केल्या है ना. आणि त्यानंतर देवाने विशेष रूपाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य, नर आणि नारी, असं देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. नर आणि नारी म्हणून त्यांना निर्माण केलं, त्यांची उत्पत्ती केली. आणि त्यांना देवाने विशेष आशीर्वाद सुद्धा दिला. देवाने मनुष्याला काय केला? आशीर्वाद दिला. आपण त्या वचनांमध्ये आता बघितलंय त्या ठिकाणी. तर का उद्देश आहे? देवाने तर देवाला मनुष्याला निर्माण करण्याची का गरज आहे किंवा का गरज पडली? आपण कधी विचार केला का या गोष्टींवरती? या प्रश्न हा जो आहे की देवाला का बरं गरज पडली मनुष्यालाच बनवायचं? कारण देवाने असंख्य स्वर्गदूत तयार केले आहे ना. स्वर्गदूताच्या द्वारे देव सर्व काही करू शकतो. आणि त्रिएक परमेश्वर, ज्याला दुसऱ्या प्रेमाची किंवा दुसऱ्या कोणाची गरज नाही, कारण त्यांच्यामध्ये एक ना सहभागिता, युनिटी, एकता आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो, त्रिएकतेमध्ये प्रेम आहे. ते प्रेम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या त्रिएकतेमध्ये. देव जो परमेश्वर, निर्माण करता परमेश्वर आहे, तर त्याला तुमची आणि माझी निर्मिती करण्याची किंवा मानवसृष्टी करण्याची का बरं गरज पडते? ठीक आहे, तुमच्याकडे इथे प्रश्न विचारला म्हणजे मला काही असं प्रश्नचा उत्तर देण्यासाठी मनाई वगैरे केली आहे का? किंवा तुम्ही ठीक आहे, संदेश सुरू असताना किंवा भक्तीमध्ये बिलकुल बोलायचं नाही अशी काही तुमच्यावरती म्हणजे दडपण आणून किंवा अशा प्रकारची काही गोष्ट आहे का? तुम्ही सर्व लोक बोलू शकता. ठीक आहे, आपण या ठिकाणी देवाच्या वचनावर मनन करत आहे ना. त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं तुम्हाला कदाचित माहीत असेल, तुमच्या विचाराप्रमाणे किंवा तुमची जे समज आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये जे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला काही सेकंद देतो. कृपया करून आपण या प्रश्नाच्या बद्दल एक दोन शब्द जे तुम्हाला समजते तुमच्या भाषेमध्ये, मराठीतच, कारण दुसरी भाषा म्हणजे मला कदाचित नाही समजणार. ठीक आहे, कोणी सांगेल? मी सांगितलं अगोदर तुम्हाला, देवाने सर्व सृष्टी बनवली. जे काही आपण पाहतो आणि जे आपल्या डोळ्याने दिसत नाही ते सर्व काही देवाची निर्मिती आहे, सर्व ब्रह्मांड. ठीक आहे, परमेश्वराने अद्भुत रीतीने ते बनवलं, फार सुंदर बनवलं, फार सुंदर. त्याची तुलना किंवा त्याच्याबद्दलचा जो विचार आहे तो आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धीच्या पलीकडे देवाने जे निर्मिती केली ते आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे. परंतु देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की देवाने या सर्व गोष्टींमध्ये मनुष्याला निर्माण केलं आणि त्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण. आता प्रतिरूपाचं म्हणजे काय? आणि देवाने मनुष्यालाच का निर्माण केलं? एक कोणीतरी सांगू शकतं? कोणीच नाही बोलणार? लवकर सांगा, कारण वेळ नाही आपल्याकडे. मी 2-3 गोष्टी सांगून संपवणार आहे. देवाची उपासना करायची. ठीक आहे, देवाची उपासना करण्यासाठी योहान म्हणताय, एकदम बरोबर. अजून त्याच्यामधलं प्रेम दुसऱ्यांना प्रगट करण्यासाठी, एकदम बरोबर. अजून इकडे लोक फुलो पलो. ठीक आहे, स्नेहा बोल रही, स्नेहा सांगत आहे की फलवंत व्हा आणि
सर्व जगामध्ये म्हणजे सर्व सृष्टीमध्ये भरून जा आणि त्यावर आपला अधिकार असतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू त्याचं उत्तर हे आहे किंवा देवाने मानवाला बनवण्याच्या मागे एकमात्र उद्देश आहे की देवाची आम्ही उपासना करावं. देवाची आम्ही उपासना म्हणजे जो देव जो निर्माण करता आहे, ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली, तो त्या परमेश्वराचे गुणानुवाद करावे, मनुष्याने त्याची स्तुती आराधना करावी. हा पहिला उद्देश आहे. आणि देवाने मनुष्यावर आपली प्रीती केली, जे बाकी गोष्टींवरती नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपलं जे प्रेम आहे, देवाचं जे प्रेम आहे, ते प्रेम त्याने मनुष्यामध्ये प्रगट केलं, मनुष्यावरती केलं. आणि एवढंच नाही तर देवाने त्यांना आशीर्वाद दिला की ते प्रेम, देवाचं जे सत्य आहे, देवाचं जे प्रेम आहे, ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचाव. देव प्रेम आहे हे ना, हे गोष्ट आमच्या जीवनाकडून फक्त मनुष्याकडूनच ते एक दुसऱ्याला कळू शकते ना. तर हे एक व्यक्तिगत नातं जे आहे देवाच्या सोबत आमचं, कसं आहे ते व्यक्तिगत नातं देवाच्या सोबत. देव आमच्या सोबत व्यक्तिगत रूपाने एक नातं जुळू इच्छितो आणि म्हणून देवाने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे देव आमच्यासारखा दिसतो असा त्याचा अर्थ नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा पुष्कळशे लोक, कारण आपण देवाच्या प्रतिमा तयार करू शकत नाही किंवा कल्पनाही निर्माण देवाबद्दल आपण करू शकत नाही. देवाच्या वचनात 10 आज्ञांमध्ये आपण वाचतो प्रत्येक वेळेस की तू कल्पना किंवा असे कोणत्याच प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ सुद्धा नाही कशाच्या बद्दल देव कसा आहे त्याचे चित्र तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये किंवा विचारामध्ये सुद्धा बनवू शकत नाही. तर देव आत्मा आहे, देवाचं वचन सांग, त्याला कुठल्याच प्रकारचं आपण स्वरूप देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही देवासारखे दिसतो किंवा देवासारखे आहे. प्रतिरूपाचं जी गोष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आहे 10 आज्ञा. देवाच्या वचनामध्ये देवाचे जे गुण आहेत ते मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देव पवित्र आहे. देवाने पवित्र निर्मिती करून आदमाला निर्माण केलं. आदम हा पवित्र, प्रथम देवाने आदमाला पवित्रतेमध्ये निर्माण केलं. देव प्रेम आहे ते मनुष्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देव सत्य आहे. देवाच्या जे गुण आहे, सर्व गुण, ते गुण जे आहे ते मानवामध्ये देवाने दिले. आणि म्हणून बाकी बाकीची निर्मिती आहे त्याच्यापेक्षा मी आणि तुम्ही किंवा मनुष्य जे मानव जाती आहे ती वेगळी आहे. आणि म्हणून आम्ही विशेष रूपाने देवाची निर्मिती आहोत आणि देवाने आम्हाला अधिकार दिलाय. देवाच्या वचनात म्हटलेलं आहे, देवाने काय म्हटलं आहे की ह्या सृष्टीची, जे सुंदर सृष्टी देवाने जे निर्माण केली त्या सृष्टीचं आम्ही काय करण्यासाठी त्याचं पालन पोषण करून, देव पालन पोषण करतो, ठीक आहे, परंतु त्याची पाहणी, त्या सर्व गोष्टीची रखवाली करण्यासाठी है ना, रखवाली. आदमाला जेव्हा देवाने बनवलं त्याला एदन वाटिकेमध्ये ठेवलं, बरोबर आहे. आणि त्याला काय काय सांगितलं ते तुम्ही नंतर वाचा. काय सांगितलं, याचं तू काय करणार आहे, रक्षण कर. हे जे सुंदर देवाने जे निर्मिती केली आहे त्याचं रक्षण करण्यासाठी देव बाप त्या ठिकाणी मानवाला सांगतो, त्याला काम दिलं, त्याला जबाबदारी दिली. देवाने मनुष्याला एक जबाबदारी सुद्धा दिलेली आहे, जिम्मेदारी है ना, जबाबदारी. आणि ती जबाबदारी म्हणजे जे काही देवाने निर्माण केलेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी. का बरं, देव रक्षण करू शकत नाही का? करू शकतो, परंतु त्याची इच्छा अशी आहे की ज्या मानवाला त्याने निर्माण केलेला आहे
त्याच्या समोर एक उद्देश ठेवून ती जबाबदारी या मानवाने पूर्ण करावी ही देवाची इच्छा आहे. तो जर त्याची जरी इच्छा आहे तर एका क्षणामध्ये सर्व काही तो करू शकतो. परंतु देव प्रत्येक गोष्टीच्या मागे एक उद्देश ठेवून कार्य करतो आणि म्हणून देवाने आमची जी निर्मिती केली त्या यासाठी की आम्ही देवाच्या सोबत व्यक्तिगत आमचं नातं असावं, व्यक्तिगत संगती है ना. द क्लोजेस्ट, ज्याला आपल्या हृदयाच्या जवळचं, आपल्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती आपण म्हणतो ना कधी कधी पुष्कळशा, माझ्या अंतःकरणामध्ये बसलेला असा व्यक्ती, असा मनुष्य, देवाच्या हृदयाच्या जवळचा, देवाच्या प्रेमाचा काय म्हणतात त्याला भागी, देवाच्या प्रेमाचा आम्ही भागी आहोत. सर्वात महत्त्वाचं, सृष्टीमध्ये देवाने मनुष्याला मुकुट असं बनवलेलं आहे. मुकुट समजते ना, सर्वात श्रेष्ठ, आणि त्याला अधिकार सुद्धा दिला. देवाचं वचन सांगतं. तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की देव कोण आहे, देव कसा आहे, त्याची उपासना करण्यासाठी, त्याचे गुणानुवाद करण्यासाठी देवाने मनुष्याला निर्माण केलं. दुसरी गोष्ट, देव व्यक्तिगत रूपाने मानवासोबत आपलं नातं ठेवू इच्छितो, त्यासाठी देवाने मनुष्याची निर्मिती केली. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहे ही की देवाचं जे गुण आहे, देवाची जे गुण आहे ते मानवाच्या द्वारे देव या जगामध्ये ते प्रगट करू इच्छितो. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, टू रिफ्लेक्ट हिज कॅरेक्टर टू द रेस्ट ऑफ क्रिएशन. देवाचं जे चरित्र किंवा त्याचे जे गुण आहे ते प्रगट करावे. कशासाठी? बाकी जे निर्मिती आहे त्यामध्ये. म्हणून देवाने मनुष्याला विशेष प्रकारे बनवलं. अँड टू अल्टिमेटली ब्रिंग हिम ग्लोरी. आणि शेवट काय? या सर्व गोष्टीद्वारे देवाला गौरव आणावं, देवाला गौरव द्यावं. या कारणास्तव देवाने मनुष्याची निर्मिती केली, हे देवबापाचं वचन आपल्याला सांगतं. परंतु आपण पाहतो की तोच मनुष्य, देव असं म्हणतो एका ठिकाणी की देवाने मनुष्याची निर्मिती करून त्याला पस्तावा है ना. फार दुःख झालं जेव्हा आपण काही बनवतो है ना, आणि जेव्हा ते तुटते किंवा आपल्या इच्छेनुसार जेव्हा ते राहत नाही त्यावेळेस आपल्याला फार दुःख होत. बरोबर आहे. त्याचप्रमाणे देवाची विशेष सृष्टी, देवाने आम्हाला जी बनवली त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करून, आज्ञा तोडून देवापासून तो विभक्त वेगळा झाला. त्याने स्वतःचं रोमकराचं पत्र पहिला अध्याय आणि 18 वचनापासून आपण पाहतो की निर्माणकर्त्याला विसरून ते निर्मितीची आराधना किंवा भक्ती करायला लागले. देवाचं वचन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर 3 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितलेल्या आहे. देवाने का मनुष्याला निर्माण केलं त्याबद्दल, आणि आम्ही देवाच्या दृष्टीने फार विशेष आहे. आता पतन झाल्यानंतरही एक शेवट गोष्ट सांगिततो आणि इथे संपवणार. ठीक आहे. यशया 43:7. यशया 43:7. मग देव, आपण पाहतो की पतन, देवापासून मनुष्य जेव्हा दूर गेला, पतित झाला, पापामध्ये पडला, तरी पण देव आपलं प्रेम त्या मनुष्यावर बनवून ठेवतो किंवा त्याचवरती प्रीती करतो. हे प्रमाण म्हणून देवाने नू या व्यक्तीला निवडलं. त्या धर्मी ना त्या व्यक्तीच्या द्वारे पुन्हा आपण पाहतो की सर्व सृष्टीला पुन्हा आशीर्वाद दिला, आणि तरी सुद्धा मानव हा पतित होऊन तो नेहमी आपल्या इच्छेनुसार जगायला लागला आणि आज पाप जगामध्ये वाढलेलं आहे. ठीक आहे. परंतु परमेश्वराचं प्रेम आजही त्या मनुष्यासाठी उपलब्ध आहे, आणि ते प्रेम
यासाठी उपलब्ध आहे कारण तो आमच्यावर अति प्रेम करतो. आपल्या हृदयाच्या जवळ असणार असं प्रेम, देवाचं खरं प्रेम मनुष्यावरती आहे आणि ते प्रगट करतो नेहमी. त्याने देवाने सर्व मानवामधून एक अशी काय म्हणता येईल त्याला, वंशवळ है ना, एक वंश तो वाचवत आलेला आहे आणि शेवट पण तेच होणार आहे या जगामध्ये. शेवट पण तेच होणार. त्याने निवडलेले लोक तो आपल्या सोबत घेऊन जाणार आहे, देवबाप, आणि त्यांच्या सोबत तो राहणार आहे. प्रकाशित वाक्य आपण पाहतो, प्रकाशित वाक्यामध्ये त्या ठिकाणी 4:11 आणि दुसऱ्या वचनांमध्ये सुद्धा की देव म्हणतो की मी तुमच्या सोबत वस्ती करू इच्छितो. किती सौभाग्यता आहे ना, किती म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्याची गोष्ट आहे की देव आमच्या सोबत काय करू इच्छितो. हॅलो, देव आमच्या सोबत काय करू इच्छितो, वस्ती करू इच्छितो, आमच्या सोबत राहू इच्छितो. तो दुसरीकडे है ना, कितीतरी दूर तिथे स्वर्गामध्ये बसून नाही, तर आमच्या मानवामध्ये, मानवाच्या सोबत तो वस्ती करू इच्छितो. आणि हे सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत वचनामध्ये, उत्पत्तीपासून प्रकाशित वाक्यापर्यंत आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. देव त्या ठिकाणी सुद्धा आदम आणि हवा ज्याने निर्माण केलं प्रथम मनुष्य, त्याच्यासोबत देवाने वस्ती केली. वस्ती म्हणजे सोबत संगती केली. आणि प्रकाशित वाक्यापर्यंत सुद्धा आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये की तो नेहमी मनुष्यासोबत राहू इच्छित, त्याच्यासोबत वस्ती करू इच्छित. त्याच्यावर आपलं प्रेम त्याने प्रगट केलं आणि ती प्रीती तो एक दुसऱ्यांमध्ये पाहू इच्छितो. आणि हे प्रीती आणि हे देवाचं जे गुण आहे ते आमच्याद्वारे दुसऱ्यांपर्यंत प्रगट करण्यासाठी देवाने मानवाची निवड केली. त्याची स्तुती आराधना करण्यासाठी देवाने मनुष्यात आपला स्वतःचा गुण प्रगट केला आणि त्याप्रमाणे आम्ही देवाची आराधना आणि स्तुती भक्ती करत आहे. कारण देवाने सत्य आम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, बाकी जानवर स्तुती करतायत का? नाही. तुम्ही आणि मी फार विशेष आहे, विशेष निर्मिती आहे देवाची. आपण त्यासाठी खरोखर मनापासून संपूर्ण अंतकरणाने आपण देवाची स्तुती आराधना भक्ती केली पाहिजे. त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. देवावर सर्वात श्रेष्ठ प्रेम या जगामध्ये आमच्या अंतकरणामधून देवासाठी निघालं पाहिजे, देवासाठी असलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. देवासोबत आमची घनिष्ठता है ना, एक नातं, फार घनिष्ठ नातं ते असलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. कारण आम्ही विशेष देवाचे लेकरं आहे. आमचा पिता परमेश्वर आहे ना, देवाने आमची निर्मिती केली आणि म्हणून आम्ही त्या पित्याकडे आजही, जरी आम्ही पतित होतो, पापामध्ये पडलो, तरी देवाने आमच्यावरती कृपा केली आणि त्याने आपला एकलौता पुत्र या जगात पाठवला यासाठी की कोणाचाही नाश न हो, परंतु त्यास काय मिळावं, अनंत काळचं जीवन. देवाच्या सोबत वास्तव्यासाठी, सदैव राहण्यासाठी देवाने मनुष्याची निवड केली आणि देवाला त्यासाठी एवढं मोठं, फार मोठं असं बलिदान करावं, त्याला एवढा मोठा त्याग करावा लागला. आणि मानवाच्या प्रीतीमुळे, मानवावरती असलेल्या प्रीतीमुळे हे सर्व काही देवाने केलं. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आणि विशेष अशा प्रकारची निर्मिती आहे आणि त्याची अपेक्षाही या देवाची की आम्ही सदैव त्याची उपासना करावी, देवाच्या आज्ञेमध्ये सदैव चालावं. देवबाप आम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि आपण सदैव देवाची स्तुती आराधना करणारे पात्र बना. ही माझी प्रार्थना देवाकडे. प्रार्थना करूया. आपण सर्व आपले डोळे बंद करू प्रार्थना करू. देवबापा, आम्ही खरोखर तुझे उपकार मानतो. या सकाळी पुन्हा एकदा तू आम्हाला स्मरण करून दिलं की तुझ्या प्रतिरूपाच तू आम्हाला बनविलं.
आणि तुझ्या फार मोठा उद्देश प्रभू आमच्या जीवनाच्या प्रती आहे की आम्ही सदैव तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्यासोबत, तुझ्या वास्तव्यामध्ये राहावं, तुझी स्तुती करावी, तुझ्या आज्ञेचं पालन करावं. देवबाप्पा, तुझे गुणानुवाद गाव आमच्या जीवनाकडून प्रभू या जगाला आम्ही प्रगट कर. आम्ही पतित मानव आहे प्रभू, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो पुष्कळदा. तुझ्या प्रेमापासून प्रभू आम्ही या जगात प्रभू पुष्कळशा गोष्टींमध्ये ते प्रेम प्रभू परमेश्वर पिता पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला. तू आम्हाला क्षमा कर. परत एक वार प्रभू आम्ही अंतःकरणापासून तुझे उपकार मानतो, कारण तू आम्हाला एका मोठ्या उद्देशाने बनविलेला आहे. देवबाप्पा, तो उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. प्रार्थना येशूच्या सामर्थ्य नावामध्ये केली आहे. आमेन.